आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। विधानसभेसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा विदर्भावर फोकस। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा। पुण्यात पर्वती, हडपसर, खडकवासल्याची जागा पवार गट लढणार, तर पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर कसब्यात काँग्रेस उमेदवार देणार। कोथरूड आणि वडगाव शहरीची जागा ठाकरे गटाकडे असणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील 8 विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। शरद पवार गट 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे गट 2 जागा लढणार, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। शरद पवार आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। मनसेची सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर। शिंदेंच्या हस्ते जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन तसंच विकास कामांचं भूमिपूजन। एनडीए सरकारचं आज पहिलं अधिवेशन। 18व्या लोकसभा अधिवेशनाकडे देशाचं लक्ष। केंद्र सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता। वळसे पाटलांवर अवमानाचा खटला चालवणार। वळसे पाटलांना 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश। हरिभाऊ मोहोळ यांच्या अपिलावर सुनावणी न घेतल्यानं कोर्टाचे आदेश। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज पवार गटात प्रवेश करणार। भाजपला सोडचिठ्ठी देत सूर्यकांता पाटील पवार गटात प्रवेश करणार।